हा आहे आपल्या महाराष्ट्रातलं ताजमहल. का तुम्हाला पण बघायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर काय म्हणता पोट्टो, लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल, आम्ही आलतो इथं जॉबच्या कामासाठी. मग आपलं जॉब चेकिंग काम झालं. जर तुम्ही तो ब्लॉग नसेल बघितला तर आता साईडवर जाऊन तो ब्लॉग चेक करा ना. आम्ही चाललो इथल्या सर्वात फेमस ठिकाणी म्हणजेच बीबी मकबरा हे पाहायसाठी. ऑटो करून आलो आम्ही आता बेगमपूर परिसरात. बीबी मकबरा पाहायसाठी इथे 20 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही तिकीट घराच्या अंदरून तिकीट काढले तुम्हाला 25 रुपये पडेल. हा QR कोड स्कॅन करून काढले तुम्हाला 20 रुपये पर पर्सन तिकीट पडेल. जर तुम्हाला पण इथली लोकेशन पाहिजे असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आम्ही पण ऑनलाईन तिकीट काढले आणि आलो आता आम्ही अंदर. ताजमहल सारखा एकदम हुबेहूब दिसणारा हा बीबी का मकबरा यालाच मराठवाड्यांचा ताजमहल असे देखील म्हटले जातात. इथे वरती चढायसाठी ह्या पायऱ्यांच्या द्वारे वरती या लागते. जसं शहाजहाननी आपल्या पत्नीच्या आठवणीत ताजमहल बांधला तसंच बीबी का मकबरा हे मुघल सम्राट औरंगजेबाची पत्नी दिलरस बानो बेगम यांच्यासाठी राजकुमार आझाद शाह म्हणजेच औरंगजेबचा मुलगा यांनी बांधला. दिलरास बानो बेगम यांची इथे मुख्य कबर आहे. 1676 साली हे वास्तू बांधण्यात आलं. याला दख्खनचा ताजमहल किंवा मराठवाड्यांचा ताजमहल असेही म्हणतात. याच्याच मागे ह्या पहाडीवर झूम केलं तर इथे एक मंदिर दिसतं. हे मला तर नाही माहित कुठलं मंदिर आहे. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला पण इथे यायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन पासून तुम्हाला डायरेक्ट ऑटो इथून मिळून जाईल. थोडीशी सावलीची जागा पाहून इथे थोडा वेळ आराम केला. कुठला पण स्पॉट कान्हा असो तिथे कपल्स नाही राहणार असं होऊच नाही शकत. इथे पण आम्हाला जिकडे तिकडे कपल्स दिसत होते. कोणत्या धरून बसून होते ना. तेवढ्यात वाईल्ड गार्ड एंट्री झाली आपल्या वॉचमॅन काकाची ना. सब जण आता उठून पडायला लागले ना. तेवढ्यात आला आपल्या पाशी दोघेश भाई. वाटते दोघेश भाईचा ब्रेकअप झाला का तर भावले पण आपल्या गर्लफ्रेंडची आठवण येऊन गेली कपल्स पाहून. बीबी का मकबरा पाहण्यासाठी इथे पण बाहेर देशातून काही टुरिस्ट आले होते. हे आमच्या भारतातले टुरिस्ट. आम्ही कधी जाऊ का आता बाहेर टुरिस्ट बनून. रिटर्न जाता जाता पब्लिक पण वाढली होती ना. आता आभाळ पण आला होता. आता पाणी येते काय करतात. आम्हाला लागली होती आता जोराची भूक. तर आम्ही चाललो आता बाहेर. इथे नाश्त्याची दुकानाची तर काही कमीच नव्हती. एक लंबी रांग होती नाश्त्याच्या दुकानांची. पहिले इथल्या टेस्ट पाहू म्हटलं म्हणून एक प्लेट समोसा घेतला. पण इथं आम्हाला समोसा सोबत चटणी न देता आम्हाला गुपचूपचा रस्सा देऊन दिला. तरी पण टेस्ट मस्त होती. मग एक ग्लास निंबू सरबत पिला ना. आलो आता बाहेर. मग इथे आलो या शॉप मध्ये. बघू म्हटलं काही आवडलं तर घेऊ म्हणून. मग ऑटोत बसलो ना. चाललो आता रिटर्न. कारण आता आहे आपली रातची ट्रेन. छत्रपती संभाजीनगरवरून बल्लारशाह येणारी डायरेक्ट ट्रेन म्हणजे नंदीग्राम एक्सप्रेस. हे इथून रात्री 12 वाजता सुटते. ट्रेन याला तर टाइमच होता आता आमचा. मग आलो आता हॉटेलमध्ये जेवण करायसाठी. ना हे बघा घरी तर साले हातानं चाटू खाल्ले असं. बरं इथं चम्मच पाहिजे का ना जेवण करायसाठी. अलग ही लेवल का बंदा था. चला मग जेवण गिन झालं ना. आम्ही आलो आता रेल्वे स्टेशनला. वाट बघता आपली ट्रेन पण आलती ना. वरती बऱ्यापैकी जागा पण मिळाली झोपायसाठी. जर तुम्ही ना ब्लॉगचा पार्ट 1 आणि पार्ट 2 नसेल बघितला तर आताच आयडियावर जा आणि पार्ट 1 पार्ट 2 नक्की बघा ना. आपण भेटू आता पुढल्या ब्लॉग मध्ये.